रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान महाराज की जय। मी श्री रामाचा धाकटा बंधू, भजन भजनहीन महामंदू, नायके श्री राम बंधू, अभग्य सिंधू मी एक। आणि म्हणले तू असणारा त्या ठिकाणी भरत असणारे सावध झालेले आहेत, मी असणारा अभागी आहे। आतापर्यंत मला रामकथा ऐकायला मिळाली नव्हती, आज तुझ्या मुखातून मला रामकथा ऐकायला मिळालेली आहे। नायक श्री रामाचे नाम, नाटवे श्री रामाचे कर्म, न देके श्री रामाचे प्रेम, भजन नाम धम मी एक। आतापर्यंत मला रामाचं भजन ऐकायला मिळालं नाही, रामाचं भजन करायला मिळालं नाही, असं सद्वंत मला कधी मिळालं नाही। आता मी किती भाग्यवान, ऐकायला मला कीर्तन मिळालं। तू भाग्य कपी नंदना, सबाई विचिले श्रीराम भजना, रामे वीण नेनची आना, प्रेम गण श्रीरामी। प्रेमाचा पाझर असणारा रामचंद्र प्रभू आहे, तो भक्तीचा सागर तो रामचंद्र प्रभू आहे। त्याच्यापासून मी आतापर्यंत दुरावलो होतो, आज मी किती भाग्यवान आहे तुझ्या मुखातून कथा ऐकली। सर्वद्रियाच्या ठाई राम कोंदला तुझे देही, राम वाचुनी नेनची काही, म्हणून पायी विनवितो। भरत महाराज कुणाला हनुमंताला म्हणतात, बाबा तुला रामाची संगत घडली, किती आघात महिमा आहे, किती तुझं वर्णन केलं तरी वर्णन होऊ शकत नाही। आजी 14 वर्ष पाठी, कपी तुझ्या वाक्य पोटी, ऐकली श्री रामाची गोष्टी, त्यांनी पोटी अवस्था। हनुमंता 14 वर्षे झाले, माझ्या भावाची मला कथा ऐकायला मिळाली नाही, आज तुझ्या मला ऐकायला मिळाली, म्हणून आज माझं भाग्य उदयाला आलं। बोल ना बाबा। ऐकावया श्री राम कथा, अंतर्यानीवर अवस्था, भक्त उत्तम कपिनाथा, उदासता नसावी। महाराज कधी बी महाराज भाग्यदेवाची सेवा करताना उदास अंत करेल नसावं। राम म्हणण्यापेक्षा एक मिनिट म्हणा, आणि मिनिट म्हणण्यापेक्षा एक क्षणभरच म्हणा, पण आवडीनं म्हणलं तरच भक्ती, नाहीतर कव्हर बी डाळ पूजेच्या जागी पाव किलोला आणलं तर काय उपयोग आहे। अंतःकरण सुद्धा असावा, असे असणारी तुझी वरती ना बाबा हनुमंता। हरनिशी हे आणि दहाचे घ्यायचे तत्व जो कोणी सांगिल चरित, आजी तू भेटलाच येते, तरी सद्यत मज सांग। आतापर्यंत मला रामकथा सांगणारा मिळाला नव्हता, पण आज म्हणले तो रामाची कथा सांगितली, किती माझं भाग्य उदयाला आलंय बाबा। आता मला रामाची कथा सांग। भरत काय आणि मग असणार त्या ठिकाणी काय झालेलं बाबा, इथं जर कथा सांगावं तर मोहरी आल्यानंतर मोहरी जवळ कसं झालं हनुमंताला महागाई मोहरी आल। बोल तिकडे स्वामी शोभेला, इकडे माझा प्राण जाईल, भाई संकटी शिनशील विषयी बोल तुझा लागेल। आता असणार त्या ठिकाणी संकटात कोण पडलाय हनुमंताला, ईद नाही जवळ सूर्य उगवला तर अनर्थ होईल, आणि इकडे नाही कथा सांगाल तर भरत आत्महत्या काय करू रे बाबा। बोललं जरा खाली असे असणारे झाले बरोबर। तू मानणार आहे बाबा, तू सब बघताय, तुला डोळा घालतो, तुझ्या पाया पडतो विलंब लागेल बाबा, विलंब काही लावू नको, उशीर काही लावू नको, लाव
सूर्याचं किरण पडलं तर लक्ष्मण म्हणला आता काय करावा. सरी प्रीती सुमित्राशी श्रीरामाची पाहू इच्छिसी तरी पुढील वाद्य राणी अंकुश बडे तुझे गायक मुंजा कपाळ घ्या तेवढं तुझ्या राणी अंकुश बडे शीघ्र द्यावे आज्ञापन विलांबी होईल महाविघ्न प्राण लक्ष्मण सोडिल. भरत महाराज मला असणार तुम्ही उशीर लावू नका विलंब करू नका. मला जर इथं उशीर लावला ना तर सूर्य उगवाला ना मग त्या सूर्याचे किरण जर पडले मोठा अनर्थ होईल. म्हणून मला असणारे लवकर जाऊ द्या. मी शेरला आलेलो आहे. पुढील कथा असणारे इथून पुढचे बातम्या असणारे सांगतात. चंद्रकला थोडं पुढे येऊन बसा. शीतल ऐका सर्वांनी उठायचं, झोपू नका. आता उठा सगळे. थोडाच वेळ राहिलेली कथा उठा सर्व. चंद्रकला शीतल गुन्हे समोर येऊन बसा. वेळ खूप कमी राहिलेली आहे. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. ऐकता कपीचे मात भरत क्रोध पुरुतात उदयाय तव सवंत करीन घातत याचा. हनुमंतरायचं वचन ऐकलं भरताने आणि भरताला राग आला आणि रागाने भरत काय बोलू लागलेला आहे. हा तो श्रीरामाची यान वर्ततना सांगत संपूर्ण तत काळ माझा जाईल प्राण लाचन. भरत म्हणू लागलेला वाहतो रामाची आण आणि मी इतरचा प्राण देतो. मग कुणाला उठवतो हनुमंतराय, त्याला उठवतो लक्ष्मणला का मला, असं भरत बोलू लागलेला आहे. एका वाचवितो तिसे चोरत जीवे वाराशी इत कोणी सुख नव्हे श्रीरामाची काप जाणशी. मग रामचंद्र प्रभूला काय सांगणार आहे, मी त्याचं प्राण सोडणार आहे. आणि भरताने प्राण सोडल्याच्या नंतर रामचंद्र प्रभू तुझ्यावर रागातील असं भरत हनुमंतरायला आणि बोलू लागलेले. माझा प्राण जाईल इथे शत्रुघ्न तत काळ करील घात तिघे मात स्वातरीत. भरत म्हणू लागलेला माझा इथाचा प्राण जाणार आहे आणि माझा प्राण गेल्याच्या नंतर आणि शत्रुघ्न आहे तो सध्या प्राण सोडणार आहे आणि तिन्ही माता त्या सध्या प्राण देणार आहे. ऐकून युध कथा अंकता होईल घास मस्ता सांगता वर्तात ना मारुनी वळशी सुग्रीवाशी. आणि अकांत होणार आहे आणि हकांत रामचंद्र प्रभू जर ऐकला तर रामचंद्र प्रभू तुमच्यावर कोपतील रागावतील असं भरत हनुमंतरायला आणि बोलू लागलेले. वाली सुत युध करुणी सीता शोधचे गाजा झाडकारी पाठविला सांगती मजलीतल्या सीता शुद्धी. मग सीता शुद्धी केली तुम्ही आणि सगळं कार्य केलं. हे सगळं कार्य नसणार आहे आणि सगळं कार्य केल्याच्या नंतर तुम्हाला हे रामचंद्र प्रभू सध्या कोपायतील असं भरताने बोलू लागलेलं आहे. आणली ती मग निघाले लवलाई कपसैने चालविता पायी दोई बाई रघुराजा. आणले ती मग निघाले लवलाई कापी सैने चालविता पायी दोई बाई रघुराजा. मग सगळे जे काय सैन्य आहे एवढं मोठं सैन्य नेलं लंकेमध्ये आणि एवढं मोठं सगळं वानर सेना नेलेलं आहे. याचं काय करायचं, सगळं काही व्यर्थ जाणार आहे असं तो भरत हनुमंतरायला आणि बोलू लागलेले. विभीषणाशी कवी रावणाशी नामाने तो त्या सावचनाशी लता तले त्यासी तो आला रमापाशी. मग विभीषण आहे आणि विभीषणाला राजा रावणानं सख्या भावाने लात मारली आणि लात मारल्याच्या नंतर आणि रामचंद्र प्रभू शरण आले असं आणि म्हणू लागलेले. होय शरणवरा सैन्या परमित हाती पर्वत जलित सागरी गालित तो तरित हेळचे ती सांदी बांधिला. मग सगळं सेतू बांधलेला आहे. हातामध्ये पर्वत घेतले वाढणार आहे. झेलीत झेलीत समुद्रावर टाकले. जशा लह्या तरल्या
तसा सेतू बांधला आणि लंकेमध्ये गेला. करुणिया लंका लागा वाण्यार परवेशले दुर्गा आगी लावणिया वसू सेवगानिक जाळिले. हनुमंतराय रामाने सांगू लागलेले भरताला आणि सेतू बांधला लंकेमध्ये गेले आणि दुर्ग असं मोठं तिथं लंकेच्या जवळ दगडाचं असं की बांधलं आणि युद्धासाठी आणि तयार झालेले. राक्षस सैन्य बहु साला मारत करपा खूप जली भगवंत एकचिया परत लोक समजता. मग सगळे लंकेतले जे काही राक्षस आहेत आणि राक्षसांचं त्यांचं युद्ध झालं आणि पुन्हा एकमेकाला मारू लागलेले. श्रीराम दिना दयाळा श्रीराम सवेसान हाळा श्रीराम कर्पू कल्लाळा प्राणत बाळ श्रीराम. मग रामचंद्र प्रभू कसे आहेत दिनाचे दयाळ आणि कृपेचे सागर आहेत असे रामचंद्र प्रभू आणि भक्तावर आणि उद्धार करणाऱ्या भक्ताचा असे रामचंद्र प्रभू आणि कृपाळू आहे. राम कल्पच गोवळा राम जीवाचा जीवळा राम कपळू कळवळा लोक सकळ दे कोणी. मग रामचंद्र प्रभू आहे आणि कृपेचे सागर आहे दिनाचे दयाळ. मग सगळ्या भक्तावर कृपा रामचंद्र प्रभूची आणि नाम अमृताहुनी गोड नाम तुझे देवा असं नाम हे श्रेष्ठ आहे असं आणि सांगू लागलेले. राम जगाची उत्पत्ती राम जगाची सृष्टी गती राम जगाची विश्रांती सचिन मूर्त श्री राम. राम जगाचे जीवन आहे आणि जगाचे आणि विश्रांती रामचंद्र प्रभू आहेत आणि सगळं काही रामचंद्र प्रभू आहेत कारण सगळ्या मध्ये भरून उरलेला भगवंत आहे असे रामचंद्र प्रभू आणि आहेत. नीरपर्यंत केव्हा मारू म्हणून मारिला शिष्ट चारू पाठविला अंगद वीरू अति चतुर बोल. मग शिष्टाई करण्यासाठी अति चतुर माणूस असा पाठविला आणि असा अंगात तो लंकेमध्ये गेला राजा रावणाची शिष्टाई करण्यासाठी असं हनुमंतराय भरताला आणि रामायण सांगू लागलेले. त्याने शिकविला बहुता रीतीन मानचे लंकापती मंगळ मांडला युद्ध गती खेळी शांती राम. अंगदाने समजून सांगितलं राजा रावणाला पण राजा रावण काय ऐकत नाही आणि राजा रावणानं आणि ऐकलं नाही भारताचं अंगदाचं आणि अंगात शिष्टाई करून परत आणि आलेला आहे. युद्ध झाले गरोदर मंत्री प्रसिमोदर इंद्रजित तादी महावीर कुमारे कुमारे मारिले. कुमारी कुमारी त्यानंतर काय झालेलं युद्ध झालं पुरंदर युद्ध झालं आणि मग राक्षस मारले आणि इंद्रजित मोठे मोठे बलाढ्य आणि त्याला मारलं असं युद्ध लंकेमध्ये रामचंद्र प्रभूचं आणि राजा रावणाचं आणि झालेलं आहे. महाभाऊ कुंभकर्ण उभा चरिला विद्यन बाणा आधी नाक कान कापुनी शिर कमळ जाना. मग कुंभकर्ण बलाढ्य होता तो रामचंद्र प्रभूनं त्याला मारलेलं आहे एवढा पराक्रम लंकेमध्ये केला असं हनुमंतराय भरताला रामायण सांगू लागलेले. किती